एक कोल्हापूर जिल्ह्याचे निगडीत तलसंदेचे एक शैक्षणिक संस्थांचा जे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यांच्याबद्दल एकतर क्लिअर करतो की ते व्हिडिओ जे आहे जुना आहे, एप्रिल महिन्याचा तो व्हिडिओ आहे जे आम्हाला प्रिलिमिनरी जे आमची माहिती आहे आणि त्यांच्यामध्ये एक बरेचशी अशी चुकीची पण माहिती पसरत आहे की तो काहीतरी रॅगिंगचा मॅटर आहे। तर तो पण एक क्लिअर करतो की ते वर्ष जे शैक्षणिक वर्ष होता ते संपत आलेला होता एप्रिल महिन्याचा, त्यावेळेसचा तो व्हिडिओ आहे। तर ते कुठेही तो रॅगिंग वगैरेचा तो विषय नाही आहे। दुसरा विषय जे तो व्हिडिओचा पोलीस प्रशासनाने, कोल्हापूर प्रशासनाने, शिक्षण विभागाने योग्य तो दखल घेतलेला आहे। काल डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरने पण इन्क्वायरी केली आणि त्यांची इन्क्वायरीच्या आधारे आम्ही आणखी एक गुन्हा नोंद केलेला आहे। त्यांच्यामध्ये योग्य तो आम्ही तपास करत आहोत आणि जे मुलाचं भांडण होता जे व्हिडिओचे निगडीत आहे त्यांचा पण आम्ही योग्य तो चौकशी चालू केलेली आहे। कारण ते लहान मुलाच्या दोघे बाजूला जे आहे तो मायनर मुलं आहे, त्यांच्यामध्ये आम्ही जे बोर्डची ओपिनियन घेऊन आणि पुढची कारवाई करत आहोत। खरं तर ह्या एप्रिल महिन्यातला प्रकार आहे असं तुमच्या प्राथमिक तपासात म्हणते। मग शैक्षणिक संस्थेनं परस्पर हा प्रकार मिटवण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला म्हणायचं का शैक्षणिक संस्थेवर देखील संबंधित कारवाई केली जाईल? ते जे तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आमची कारवाई होणार आहे। तर सगळे पालकाला म्हणजे काल असं निदर्शनामध्ये आला की सगळे पालकाला पण असं आवाहन करतो की कुठेही तुम्ही पण भीतीचे बळी पडू नका। कारण बरेचसे पालकाला असा भीती असतात की आमच्या मुलाची ॲडमिशन वगैरे संस्थान रद्द करणार, तसा पण एक आवाहन करतो काय असं आढळून येत आहे तर ताबडतोब आम्हाला संपर्क करा, आम्ही पुढची कारवाई करणार आहे। आणि जे शैक्षणिक संस्थाचा प्रश्न आहे त्यांना पण असं आवाहन करतो की तुमचे जे वॉर्डन आहे, टीचर्स आहे त्यांच्या पण योग्य ते मार्गदर्शन करा, कारण मुलाची काळजी घेणार जबाबदारी आपली आहे। तर त्या योग्यता जे ट्रेनिंग असतील किंवा त्यांना योग्यता मार्गदर्शन आहे ते पण होणं गरजेचं आहे। तर ते पण शैक्षणिक संस्थांना असं आवाहन करतो। आणखी एक महत्त्वाचं त्या संदर्भातली कारवाई केली आहे। आता आपण या संदर्भात काही कारवाई इनामदार याच्यावरती करणार आहात कारण कोट्यावधी रुपयांच्या नोटा त्या बनावट सापडलेल्या आहेत? ते इनामदारचा जे प्रश्न होता तो आज आम्ही सकाळीच त्यांच्या एक डिसमिसल फ्रॉम सर्व्हिसचा ऑर्डर केलेला 311 मध्ये, म्हणजे त्यांची चौकशी न करताना कारण सिरियस मॅटर असल्यामुळे त्यांना डायरेक्ट आम्ही डिसमिसल फ्रॉम द सर्व्हिस केलेला आहे। दुसरी बाब म्हणजे आमदार शिवाजी पाटील यांच्या संदर्भात कारवाई केलेली आहे का किंवा कुणाला ताब्यात वगैरे? जे कन्सर्न पोलीस स्टेशनचा जे गुन्हा होता ठाण्याचा त्यांच्यामध्ये जे आरोपी आहे त्यांना आम्ही योग्यतेकडे अटक करून त्यांना पुढची कारवाईसाठी कन्सर्न पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये दिलेला आहे। आपण काही प्राथमिक चौकशी केलेली आहे का? कोण आहे तो, का कशाच्या का तो कॉल केला जात होता किंवा काय असल्याचं सांगितलं जाते? काय नाही, ते तपास जे कन्सर्न पोलीस स्टेशन आहे तो करणार आहे आणि त्यांची तपासमध्ये आम्हाला कमेंट करणं योग्य होणार नाही। त्यांच्यामध्ये पण पुढची चौकशी करणार आहे आणि जसं मी आधी आवाहन केलेलं आहे की सगळे पालकाला अशी विनंती आहे, आवाहन आहे की जर असा कोणाकडे व्हिडिओ असतील, कोणाकडे अशी माहिती असतील तर आम्हाला सांगा, आम्ही पुढची कारवाई करत आहोत। हॉस्टेल उभारणी करत असताना अनेक नियम आणि अटी घातलेले असतात। अनेक हॉस्टेलला दरवाजे आहेत ते सुरक्षेच्या दृष्टीने 3 ते 4 दरवाजे करायला लागतात, पण अनेक जे हॉस्टेल उभारलेले आहेत सगळे बेकायदेशीर दिसतात। अशा प्रकारची माहिती समोर आल्यानंतर प्रशासन कशा प्रकारे संस्था चालकांना आवाहन करेल, कारण त्यामधले नॉर्म्स आहेत ते कुठे प्रकारे पाळले जात नाही। त्यासाठीच काल स्वतः म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आहे, डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर आहे, ते स्वतः जाऊन त्याने चौकशी केलेली आहे काय जे गाईडलाईन्सप्रमाणे ते चालू आहे किंवा कसं आहे। आमच्या पण वर्कशॉप जे आहे पोलिसाकडून पण समुपदेशन आहे मुलाचं ते पण आम्ही करणार आहोत। तर सगळे जे गाईडलाईन्सची तपासणी ते जिल्हा प्रशासनाने चालू केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।